केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकार बनवण्यासाठी येत्या 7 जूनला दावा करणारे एनडीएच्या प्रमुख घटक पक्षांची बैठक आज दिल्लीत पार पडली आणि त्यात एनडीएचा नेता निवडण्यासाठी 7 जूनला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड होईल आणि त्यानंतर सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दावा करण्यात येईल, अशी माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे। मोठी बातमी आपण आता क्षणाची पाहतोय। नेता निवडीसाठी 7 जूनला एनडीएची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। तर ही एक मोठी बातमी आपल्याकडे पुन्हा एकदा येते, तीच म्हणजे एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। एनडीएचे नेते म्हणून मोदींची निवड झालेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 21 पक्षाच्या नेत्यांची प्रस्तावावर स्वाक्षरी। एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड झालेली। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच एनडीएची बैठक पार पडलेली आणि त्या बैठकीतूनच ही सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर येते। एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। एनडीएचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड झालेली आहे। 21 पक्षाच्या नेत्यांची प्रस्तावावर स्वाक्षरी देखील झालेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 21 पक्षाच्या नेत्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली। आज एनडीएची सगळ्यात मोठी बैठक जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर या बैठकीतच हा निर्णय झालेला आहे, तो म्हणजे एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर एनडीएचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड देखील झालेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण झी 24 तासवर पाहतोय। तर 7 जूनला सरकार बनवण्याचा दावा देखील करण्यात येणार आहे, त्यातच ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एनडीएचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड जी आहे ती झालेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय।